संस्कार एका कुटुंबाची गोष्ट। एका छोट्या शहरात आनंदराव नावाचे एक वृद्ध गृहस्थ राहत होते। त्यांनी आयुष्यभर बँकेत नोकरी केली आणि आपल्या प्रामाणिकपणाने मुलाचे चांगले संगोपन केले। त्यांचा मुलगा राहुल आता एका मोठ्या शहरात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होता आणि त्याची पत्नी सुप्रिया देखील एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर होती। त्यांना रिया नावाची एक 6 वर्षाची गोड मुलगी होती। आनंदराव आता एकटेच राहायचे, कारण त्यांच्या पत्नीचे काही वर्षापूर्वीच निधन झाले होते। राहुलने अनेकदा वडिलांना आपल्यासोबत शहरात राहण्यास बोलावले होते, पण आनंदरावांना त्यांचे ते छोटेसे घर आणि तिथली माणसे सोडून जाणे पटत नव्हते। शेवटी राहुलच्या आग्रहाखातर आणि नातीच्या ओढीने आनंदराव शहरात राहण्यासाठी आले। शहरातले जीवन खूप वेगळे होते। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकजण घड्याळाच्या काट्यावर पळत होता। राहुल आणि सुप्रिया दोघेही कामात खूप व्यस्त असायचे। रिया सकाळ शाळेत जायची आणि दुपारनंतर एका केअरटेकर सोबत घरी राहायची। आनंदराव आल्यामुळे रियाला खूप आनंद झाला। आता तिला गोष्टी सांगणारे हक्काचे आजोबा मिळाले होते। काही दिवस चांगले गेले, पण हळूहळू आनंदरावांच्या लक्षात आले की या धावपळीच्या जीवनात राहुल आणि सुप्रिया आपल्या संस्कृती आणि कौटुंबिक मूल्यापासून थोडे दूर चालले आहेत। रियाला इंग्रजीचे शाळेत उत्तम शिक्षण मिळत होते, पण तिला आपल्या मातृभाषेची म्हणजेच मराठीची नीट ओळख नव्हती। ती घरातही इंग्रजीत बोलायचा प्रयत्न करायची। एक दिवस संध्याकाळी आनंदराव आणि रिया हॉलमध्ये बसले होते। आनंदराव तिला एक जुनी मराठी छान गोष्ट सांगत होते। तेवढ्यात राहुल ऑफिसमधून घरी आला। तो खूप थकलेला होता आणि ऑफिसच्या कामाच्या टेन्शनमध्ये होता। त्याने रियाला विचारले, रिया, तुझा गृहपाठ झाला का? रिया म्हणाली, नाही बाबा, आजोबा मला गोष्ट सांगत होते। राहुल थोडा चिडला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही तिला या जुन्या गोष्टी सांगून तिचा वेळ वाया घालू नका। तिची परीक्षा जवळ आली आहे आणि रिया, तू मराठीत किंवा अशा गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुझ्या सायन्स आणि मॅथ्सच्या प्रोजेक्टवर लक्ष दे। या गोष्टीचा पुढे आयुष्यात काही उपयोग होत नाही। राहुलचे हे बोलणे ऐकून आनंदरावांना खूप वाईट वाटले, पण ते काहीच बोलले नाही। ते शांतपणे आपल्या खोलीत निघून गेले। काही दिवस निघून गेले। आनंदरावांनी रियाला गोष्टी सांगणे बंद केले होते, पण त्यांनी एक वेगळीच युक्ती करण्याचे ठरवले। त्यांनी घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून राहुलला एक धडा देण्याचे ठरवले। एकदा रविवारच्या दिवशी राहुल आणि सुप्रिया दोघेही घरी होते। आनंदरावांनी सकाळीच राहुलला सांगितले, राहुल, आज आपण आपल्या घराच्या बागेत एक छोटेसे आंब्याचे झाड लावूया। माझ्या एका मित्राने मला हे उत्तम दर्जाचे रोप दिले आहे। राहुलने अनिच्छेनेच होकार दिला। तिघेही बागेत गेले। आनंदरावांनी माती खणली आणि राहुलला ते रोप लावायला सांगितले। रोप लावल्यानंतर राहुल म्हणाला, बाबा, हे झाड मोठे व्हायला आणि याला आंबे यायला तर खूप वर्ष लागतील। आपण बाजारातून थेट आंबे विकत आणू शकतो ना? एवढी मेहनत कशासाठी? आनंदराव हसले आणि म्हणाले, बाळा, आंबे बाजारात मिळतात हे खरे आहे, पण जेव्हा आपण स्वतः एखादे रोप लावतो, त्याला रोज पाणी घालतो, त्याचे संगोपन करतो, तेव्हा त्या झाडाशी आपले एक नाते तयार होते आणि जेव्हा वर्षानंतर या झाडाला फळे येतील तेव्हा त्या फळांची गोडी बाजारातल्या आंब्यापेक्षा खूप वेगळी असते। हे झाड फक्त फळे देत नाहीत, तर ते आपल्या पुढच्या पिढीला सावलीही देईल। त्यानंतर आनंदरावांनी राहुलच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय शांत आवाजात म्हणाले, राहुल, तू रियाला जे इंग्रजी शिक्षण देत आहेस ते महागडे संस्कार किंवा सुखसुविधा देत आहेत। ते बाजारातल्या रेडीमेड आंब्यासारखे आहेत। ते तिला जगात जगण्यासाठी सक्षम बनवतील, यात शंका नाही। पण आपल्या मातृभाषेचे संस्कार, आपल्या पूर्वजांच्या गोष्टी आणि कौटुंबिक मूल्ये हे या झाडाच्या मुळासारखे आहेत। जर मुळेच मजबूत नसतील तर वादळात झाड टिकू शकत नाही। रियाला मोठ्या शहरात राहून मोठ्या पदावर पोचायचे आहे, पण तिने माणूस म्हणून जमिनीशी जोडलेले राहावे, असे तुला वाटत नाही का? वडिलांचे हे शब्द ऐकून राहुलच्या डोळ्यात पाणी आले। त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली। त्या पैशाच्या आणि करिअरच्या मागे तो धावत होता, त्यात तो आपल्या मुलीला जीवनाचे खरे शिक्षण म्हणजे संस्कार द्यायला विसरला होता। राहुलने वडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा। मी कामाच्या व्यापात खूप पुढे निघून गेलो होतो, पण आज तुम्ही माझे डोळे उघडले। त्या दिवसापासून घरातील वातावरण बदलले। रिया आता रोज रात्री आजोबांकडून मराठीत गोष्ट ऐकू लागली। राहुल आणि सुप्रियानेही आपल्या व्यस्त दिनचर्येतून रियासाठी वेळ काढायला सुरुवात केली।